58 वर्ष झाली आहेत शिवसेनेला आणि या 58 वर्षाचा लेखाजोखा जो आहे ते या षण्मुखानंद हॉलमध्ये केला जाणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना वळीच्या डोममध्ये 58वा वाढदिवस वर्धापन दिन जो आहे तो साजरा करते आहे. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्यात आणि या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्यात आणि संजय दिना पाटील ईशान्य मुंबईचे उमेदवार बघा या कार्यक्रमाला येत आहेत. म्हणजे मेळावा कुणाचा मोठा होणार यापेक्षा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा कोण पुढे घेऊन जात आहे ही लढाई आता विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हे सर्व शिवसैनिक जे उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी संजयजी नमस्कार. संजय दिना पाटील ईशान्य मुंबईतून जिथे मनोज कोटक उभे होते त्या मतदारसंघातून निवडून आले. नरेंद्र मोदी यांच्या मिहीर कोटेच्या यांच्या विरोधात म्हणजे मनोज कोटक आधी खासदार होते आणि नरेंद्र मोदींची सभा झाली रॅली झाली पण काही भाजपचा उमेदवार काय जिंकला नाही. संजय आता विधानसभेची लढाई खरी आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा जो आहे तो लोकसभेत फार कमी दिसला असेल कोण चालवतं पण आता विधानसभेमध्ये जी काटेची टक्कर आहे त्याच्यामध्ये खूप गडबड होणार आहे. नाही काय नाही, आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून येऊ असा विश्वास आहे. आता सुरुवात झाली आहे लोकसभेपासून आणि विधानसभा आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आप, शिवसेना मिळून काबीज करू याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि लोकांनाही तेच हवं आहे. दिल्लीमध्ये बैठक झाली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अमित शाह ही सगळी बैठक झाली आणि आता नवीन काय रणनीती होते. ही जी बैठक महत्त्वाची आहे भाजपसाठी तेवढंच तुम्हाला महाविकास आघाडीला एक रणनीती करावी लागेल. नेमके काय मुद्दे असतील विधानसभेत? बघा, मी गल्लीचा नेता आहे. मोठे नेते मंडळी ठरवतील काय करायचं. माझ्याबरोबर दोन्ही विभाग प्रमुख आहे. ते जसं आदेश देतात त्याप्रमाणे मी चालतो. ते जसं आदेश देशील त्याप्रमाणे आम्ही काम करू. ग्राउंडवर हे काम करता. ग्राउंडवर तुम्हाला पकड मजबूत करायची ग्राउंडवरची. ठीक आहे, 150पेक्षा जास्त जागावर महाविकास आघाडी पुढे आहे पण गणितं बदलणार आहेत. इथे म्हणजे ताकद जी आहे ते सुद्धा लावतील, तुम्ही सुद्धा लावाल. कसं पुन्हा विधानसभेचं गणित? आता आपण या ठिकाणी बघताय साहेब, प्रथमतः सर्वांना या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वर्धापन दिनाच्या 58व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण पाहताय की लोकसभेमध्ये चित्र उघड झालेलं दिसलेलं आहे की संपूर्ण या मुंबईची आणि महाराष्ट्राची जनता ही महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेबांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आपण म्हणता तसं होणार नाही. निश्चितच महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार. उद्धव ठाकरेंना हिरवं करून टाकलं आहे म्हणजे भाजपचे नेते म्हणतात हे सगळे हिरवे झालेत आता. साहेब, कोण म्हणतं म्हणून तसं होत नसतं. कोणी काहीतरी कारणं सांगत असतात. आम्ही तर सांगतो या ठिकाणी ज्या पद्धतीने विजय झाला तो फार मोठा आहे. दिल्लीचा रथ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रोखला गेला हे या महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील महाविकास आघाडीचं सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आल्याशिवाय. मला सांगा पाटील साहेब, एक महत्त्वाचं की हिंदुत्व म्हणून शिवसेना पाहिली जाते पण या लोकसभेमध्ये मुस्लिम लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे आणि किरीट सोमय्यासारखे नेते तर म्हणजे गेल्या वेळेला अरविंद सावंत यांना 1 मत पडलं होतं. यावेळेला 623 मतं पडली असं एक गणित मांडलेलं आहे. तर याला मराठी वोटर्स आहेत किंवा हिंदू वोटर्स आहेत त्यांच्यापुढे कसं मांडणार? तसं बघायला गेलं तर आज उद्धवजींनी जे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी सरकार होतं आपलं ते उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती या मुस्लिम समाजाच्या माध्यमातून भेटलेली आहे. आज मुस्लिम समाजाला उद्धव साहेबांवर खूप मोठा हा विश्वास आहे की आज महाराष्ट्रामध्ये जर सरकार आणि सत्ता चालवण्याचा कोण एक हुकमी माणूस असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे आज हिंदुत्व म्हणून आम्ही सोडलेलं नाही आहे. हिंदुत्व हे आमचा तर म्हणता हिंदुत्व सोडलं सगळे टोपी वगैरे घालून उद्धव ठाकरेंचे फोटो व्हायरल करतात. नाही, ते चुकीचं आहे. त्यांचेही फोटो व्हायरल होत आहेत. त्याबद्दल त्यांनी हिंदुत्व सोडलं का? तसं नाही आहे. आज जो मी मगाशी बोललो ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचा विश्वास आज उद्धवजींवरती आहे आणि तो विश्वास कुठेतरी लोकसभेच्या माध्यमातून आज आपल्याला इथे दिसलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेवरती आम्ही भगवा फडकवणारच आहे. आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये पण भारतीय जनता पार्टीचा रथ रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. बिलकुल. वर्धापन दिनासाठी हे सर्व नेते कार्यकर्ते विभाग प्रमुख वगैरे आलेले आहेत आणि गावाच्या खेड्यातून आले. काय नाव काय तुमचं? नाव काय? अमित इर्लेकर. अमित, कुठून आलास तू? सायन प्रतीक्षा नगर. सायन प्रतीक्षा नगर. कशी आली लोकसभेची निवडणूक? लोकसभेची खूप छान झाली. जे जे 400 पार करत होते त्यांना घरी बसवलं आहे. त्यांनी सरकार चुकीच्या याच्याने स्थापन केलेले आहे.
तरी उद्धव साहेबांनी चांगल्या प्रकारे आपला जोर लावलेला आहे. आता मी तुला थांबवतो बघ. हे सगळे झेंडे आहेत, हा वाघ आहे, शिवसेनेचा वाघ म्हटलं जातो, बाळासाहेब ठाकरेंचं स्टिकर आहे, हे तर बाळासाहेब ठाकरे दैवत आहेत. हे एकनाथ शिंदे म्हणतात की आमचे दैवत आहे, उद्धव ठाकरे म्हणतात. ठीक आहे, ते तो मुद्दा तो नाही. हां, आता मला सांग, ही मशाल आपण पाहतो, याच्या जागी पहिले आधी धनुष्यबाण होतं, पण आता धनुष्यबाण नाही आहे इथे. काय वाटतं मला सांगा? खूप मनामध्ये चीड आहे त्याची, पण आम्हाला माहिती आहे की ते आमच्याकडे येणार आहे परत, कारण ते आमच्याकडून चोरून घेतलेलं त्या लोकांनी. त्यांची जागा त्यांना माहिती आहे कुठे आहे ती. फक्त आम्ही वाट बघतोय आमदारकी निवडणूक आली का त्यांची जागा त्यांना माहिती पडेल कुठे आहे ती. न्याय देवतेवर विश्वास आहे आमचा. पण अजून निकाल तर लागला नाही. आता 3-4 महिन्यात विधानसभा. तो तर त्यांच्याकडे सत्ता आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने निकाल लावणार. हो, आपल्याला दिसतंय आज एवढे मोठे मोठे अत्याचार होत आहेत, हे होत आहेत, त्यांच्याकडे एवढा भ्रष्टाचार नेते जाऊन बसलेत. हे गोरगरिबांना, लहान लहान मुलाला, माझा मुलगा सुद्धा सांगतो हा नेता भ्रष्टाचारी आहे म्हणून. एवढे खालच्या दर्जाचे ते तिकडे जाऊन वॉशिंग मशीनमधून फ्रेश होऊन येतात. तर ते काय, हे चिन्हाचा निर्णय लागणार आणि न्याय देवतेवर आम्हाला विश्वास आहे आणि आमचं चिन्ह आम्हाला परत भेटणार. आणि जरी आम्हाला मशाल भेटले तरी आमचे दैवत बाळासाहेब आमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टीचं कुठलंही चिन्ह द्या तरी आम्ही असंख्य मताने जिंकून येणार. चला आजी, नमस्कार. कशा आहात तुम्ही? बऱ्यात बऱ्यात ना? हां. आता मला सांगा की लोकसभेमध्ये जो निकाल लागला, आनंदी आहात का? आनंद आहे. अजून बी निकाल लागन साहेबांच्या ह्याने. हां निकाल लागेल, हां, अजून आम्ही जिंकून काढणार सगळे. पण विधानसभेला आणखी थोडी कठीण आहे लढाई. थोडीशी कठीण झाली पण आम्ही त्यात हे आहे. हो, आता पुढच्या निवडणुकीत बघूया ना, शिंद्याला बरोबर हिक्का दाखवणार आम्ही लोक. हां, जेवढा साहेबांना आम्हाला त्रास दिला साहेबांना ना, तेवढा त्याला हिक्का दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हां, त्यांनी खूप साहेबांना आणि जो त्रास दिला ना तेवढा तो हे करणार. आम्ही सतत साहेबांच्या संगाती अजून आहे, एवढं वय झालं तरी. चला, वर्धापन दिनासाठी उद्धव ठाकरे गटाचे या, मी तुम्हाला थोडंसं वरती पुढे नेतो. 58 वर्षे आली वर्धापन दिनाला, शिवसेनेच्या वर्धापन दिनाला. शिवसेना अनेक वेळा फुटलेली आहे. छगन भुजबळ असतील किंवा नारायण राणे असतील किंवा इतर जे नेते असतील, पण यावेळची जी फूट होती ती शिवसेनेला खूप मोठा धक्का देऊन गेली. आणि हा धक्का उद्धव ठाकरे पचवतात की नाही पचवतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण उद्धव ठाकरेंनी 9 जागा ज्या आहेत त्या लोकसभेच्या जिंकलेल्या आहेत आणि 7 जागा ज्या आहेत ते एकनाथ शिंदेच्या आहेत. आता हिंदुत्व 1986 साली बाळासाहेब ठाकरेंनी स्वीकारलं होतं, पण त्याच्या आधी मराठी माणसाची लढाई किंवा त्याच्या आधी मराठी माणसाला जागं करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना पुढे काय बोलायचं तुम्हाला? काय नाही येते. हां, नमस्कार, जय महाराष्ट्र. आता अशी ही लढाई जी आहे 86ला बदलली, ती हिंदुत्वाची झाली. नंतर बाळासाहेब ठाकरे हिंदू जननायक, हिंदू हृदय सम्राट झाले आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक वेगळा ऑरा जो आहे तो तयार झाला. आणि बाळासाहेब ठाकरेंनी 1995मध्ये सत्ता मिळवली, भाजपसोबत सत्ता मिळवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर भाजपने सरकार बनवलं, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर. पण नंतर मात्र भाजपने शिवसेना फोडली असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक करतात. अनेक शिवसैनिक जे आहेत येत असतात वर्धापन दिला. तर साहेब नमस्कार. काय नाव तुमचं? राजू नेटके. राजूजी, मला सांगा, लोकसभा कशी झाली हो? आणखी जोरात व्हायला पाहिजे होती की ठीकठाक झाली? नाही, ठीक झाली. ठीक झाली. पण 9 जागा मिळाल्या, एकनाथ शिंदेच्या गटालाही 7 जागा मिळाल्या. ते पैसे वाटून मिळाले ना, आम्ही पैसे नाही घेतले. त्याला पैसे कशावरून म्हणता येईल की पैसे वाटून मिळाले? आम्ही बघितलं ना खूप ठिकाणी, जवळच्या लोकांना पण पैसे मिळाले, बाजूवाल्यांना पैसे मिळाले, आम्ही बघितला. कुठे कमी पडलात तुम्ही? नाही, कमी नाही पडलो. पण कमी होतं, बूथ मॅनेजमेंट असेल. आम्ही कमी नाही पडलो. आम्ही थोडी लोकांच्या मनात दुविधा होती थोडीशी, ते आता होणार नाही, पुढच्या वेळेला नाही होणार. विधानसभेत चिन्हाविषयी होती. चिन्हाविषय होती ना विशेष. चला, ओमराजे आहेत, ओमराजे निंबाळकर, नमस्कार. माझं नाव विलास आठवले. आता तू वर्धापन दिलं आहे, लोकसभा थोडीशी शिंदेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. आता खरी मजा जी आहे, म्हणजे खरी लढाई जी आहे ती विधानसभेची आहे. कारण विधानसभेमध्ये जे जनमत मिळेल तोच बाळासाहेबांचा विचार किंवा वारसा पुढे घेऊन जाणारा पक्ष असेल. किती अवघड आहे, किती सोपी आहे? एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये लोकांचं मत हे सर्वतोपरी असतंय, सर्वोच्च असतंय आणि लोकशाहीमध्ये सामान्य जनता हीच सगळ्यात शीर्षस्थानी आहे. हे लोकांनी लोकांच्या मतातनं आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं आहे. त्यामुळं जनभावनेचा आदर करून आम्ही राजकीय मंडळींनी सत्ता मिळाल्याच्या नंतर, पद मिळाल्याच्या नंतर सुद्धा लोकांना गृहीत धरून राजकारण करण्यापेक्षा लोकांना अपेक्षित असणारं राजकारण करणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं लोकशाही मार्गानं तयार झालेले पक्ष संघटना फोडून
चिन्ह हिरावून घ्यायचा प्रकार झाला, पक्ष हिरावून घ्यायचा प्रकार झाला. मला वाटतं त्याच्या दिलेलं लोकशाहीच्या माध्यमातून लोकांचं हे उत्तर आहे आणि विधानसभेलाही त्याचं निश्चितपणे प्रतिबिंब दिसेल. तुम्ही म्हणत होता की खूप मोठी सिंपती आहे, पवार साहेबांनाही सिंपती आहे, पण 13 जागा काँग्रेसच्या निवडून आल्या, तुमच्या फक्त 9 आल्या. काँग्रेसला जास्त मिळाल्या, तुम्हाला कमी मिळाल्या. उद्धव साहेबांनी सांगितलं ना, पारिजात माझ्या दारी फुले पडते त्याचे. मला वाटतं सर्व काही त्याच्यात आलं आहे. एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक संघ होऊन ज्यावेळेस निवडणुका लढतो तेव्हा तिन्ही पक्षाची मतं ही एकत्रित झालेली आहेत. त्याच्यामुळं जागेच्या बाबतीत आपण तिथं इव्हॅल्युएशन करण्यापेक्षा महाराष्ट्रात एकूण झालेल्या ज्या लोकसभेच्या जागा आहेत 48, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीची संख्या किती आहे आणि महायुतीची किती आहे, मला वाटतं असं कम्पेअर आपण करणं. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंची प्रतिमा हे मुस्लिमांचा नेता म्हणून केली जातं. सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंना हिरवा करून टाकलेलं आहे. टोपी जी आहे ती हिरवी दाखवतात किंवा अल्पसंख्याक समाजाची दाखवतात. हे याचा कुठे तोटा होईल? कारण लोकसभेत तर मोदींच्या विरोधात मुसलमान होते, अल्पसंख्याक होते, पण विधानसभेमध्ये तुमच्यासोबत म्हणजे महाविकास आघाडीसोबत असतीलच असं नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. मला वाटतंय कोरोनाच्या काळामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख या नात्यानं जी जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षमपणे त्या ठिकाणी साहेबांनी सांभाळली, पार पाडली. मला वाटते त्याला कुठला तरी जातीय रंग देणं योग्य ठरणार नाही. आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी वारंवार त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या कृतीतनं ते दाखवून दिलं. नुकसान होईल तुम्हाला याचं? या सगळ्या बदल कुठल्या वोट कमी होतील, हिंदू मतदार जो आहे तो लांब. एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की सामान्य माणसाला आता सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की रामाचं नाव घेऊन लोक सोयाबीनचा भाव 11,000चा 4,000ला कसे आणतात. रामाचं नाव घ्यायचं, त्यांना वाटतं की रामाचं नाव घेतलं की सगळं आमचं त्या ठिकाणी सफल होणार आहे. पण दुसरीकडं मात्र जे प्रभू श्रीराम एकवचनी होते, ज्या प्रभू श्रीरामांनी वचन पाळण्यासाठी 14 वर्ष वनवास भोगला, मला वाटते त्याच प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन जेव्हा राजकारण करतो तेव्हा लोकांना म्हणजे सामान्य शेतकऱ्याला 2022ला उत्पन्न दुप्पट करायचं आश्वासन आपण दिलं होतं. आपण सामान्य लोकांना महागाई हटवायचं आश्वासन दिलं होतं. आपण युवकांना त्या ठिकाणी 2 कोटी रोजगार प्रत्येक वर्षी द्यायचं आश्वासन दिलं होतं. मला वाटतं ह्या आश्वासनाचं काय झालं? मला वाटतं ह्याचा विचार सामान्य जनतेनं केलेला आहे आणि सामान्य जनता बिलकुल ह्या सगळ्या गोष्टी ओळखून त्या पद्धतीचं उत्तर मताच्या माध्यमातून देतील. किती जागा येतील महाविकास आघाडी? एक लक्षात घ्या, मी काय ज्योतिषी नाही. मी एवढं सांगतो की असं करू शकता अंदाज, इथे ताकद आहे, इथे नाही आहे, इथे मेहनत. एक तुम्हाला सांगतो की लोक ही सर्वोच्च आहेत आणि लोक मतातनं 100% दाखवतील. उमराजी निंबाळकर धाराशिवचे म्हणजे उस्मानाबादचे धाराशिवचे उमेदवार आहेत, जिंकलेले आहेत महाविकास आघाडीकडून आणि वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला ते आलेले आहेत. अनेक भागातून मुंबई असेल किंवा गावाखेड्यातून असेल शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक जो आहे तो या वर्धापन दिनाला येत असतो, दसरा मेळाव्याला येत असतो आणि या दसरा मेळाव्यातून आपला पक्षप्रमुख जो आहेत किंवा शिवसेना प्रमुख जे आहेत त्यांच्या विचार ऐकून पुढे पक्ष कसा चालवायचा किंवा पुढे पक्षाची लाईन जी आहे ती कशी द्यायची हे ठरवत असतात. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे शिवसेनेचा मुंबईत आवाज कोणाचा म्हटला तर शिवसेनेचा आवाज, पण हा आवाज जो आहे तो षण्मुखानंदमध्ये आज वाजणार आहे, बोलणार आहे आणि तेवढाच आवाज जो आहे तो वरळीच्या डोम इथे बोलणार एकनाथ शिंदे. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव तुमचं? जानकी संतोष सातपुते. कुठून आलात ताई? मी चांदिवलीवरून आले विधानसभा. चांदिवलीला यावेळेला थोडं लीड कमी मिळालं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, का झालं? नाही, तरी पण वर्षाताई जिंकून आल्या ना. लीड कमी मिळालं तरी जिंकून आल्या, विजय आमचाच झाला ना. पण लोकसभेची निवडणूक कशी होती? सोपी होती, अवघड होती, कशी होती? अवघडही होती आणि सोपीही होती. आणि विधानसभा कशी असेल? त्याच्यापेक्षा पण फाईट होईल. लोकसभेपेक्षा जोरात होईल. हो, होईल ना. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्यात, तुम्हाला 9 जागा मिळाल्यात. मग त्यांची शिवसेना आहे म्हणजे जमिनीवर आहे. कठीण वाटते लढाई. कोणी पण रक्त एकच आहे ना बाळासाहेबांचं, म्हणजे विचार, त्यांचे भाव, त्यांचे विचारधारा सगळं एकच आहे ना. मग आता यावेळेला विधानसभेला काय? तिघांनी एक व्हायला पाहिजे. राज ठाकरे साहेब, एकनाथ शिंदे आणि उद्धव साहेब हे सगळे एकत्र झाले पाहिजे. बघा हे म्हणजे सगळे शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र झाले पाहिजे शिवसेनेत. कोणाचा? काय मला सांगा विधानसभेची लढाई कशी असेल?
विधानसभेचं तुम्हाला चित्र समोर दिसतंय ना, काय 167 म्हणजे 167ला सर्व आघाडीवर आहेत, बरोबर ना. त्यामुळे पुढची येणारी सत्ता महाविकास आघाडीचीच आहे. पण एक प्रश्न असा आहे की जे लोकसभेत असतं ते विधानसभेत नसतं. स्थानिक उमेदवार जो असतो तो महत्त्वाचा असतो, तर अवघड आहे थोडंसं. मला वाटतं आता जे आहे उद्धव साहेबांच्या नावावरतीच या ठिकाणी मतदान होणार आहे, त्यामुळे काही अडचण नाही. वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. खासदार आमदार राजन विचारे ठाण्यामधून उमेदवार होते पण त्यांचा पराभव झाला आणि अशा परिस्थितीमध्ये विधानसभेची लढाई कशी असेल ही मी याचा वेध घेतोय. नमस्कार. जय महाराज. क्या नाव? जय महाराष्ट्र. काय नाव तुमचं? मैं मोहम्मद शकील कुरैशी 224 वार्ड उप शाखा प्रमुख. शकील कुरैशी. शकील कुरैशी. तुमचं नाव काय? शेख भाईजान उप शाखा प्रमुख 232. शेख भाईजान उपशाखा प्रमुख 232. ये कहाँ है 232? मोहम्मद अली रोड क्रॉफन मार्ग. कितने साल से शाखा प्रमुख? उप शाखा प्रमुख 2 साल से ज़्यादा हो गया. अब लोग पूछेंगे कि मियाँ भाई एकदम शिवसेना में कैसे आ गए, तो कैसे आ गए? नहीं देखो, मियाँ भाई में शिवसेना में आने की वजह ये है, जो हमारे अपना जो पक्ष प्रमुख उद्धव बाला साहब ठाकरे है, जो कोविड में उन्होंने मुसलमानों के लिए बहुत कुछ किया. वो तो कुछ छुपी हुई बात नहीं, सबको पता है कितना क्या. बिना भेदभाव के उन्होंने हिंदू ने देखा, मुस्लिम ने, सबको एक जैसा फैसला किया. तो जैसा उन्होंने अगर इंसानियत का हक अदा किया है, तो हमारा भी फ़र्ज़ बनता है हम उनको साथ दें, और इंशाल्लाह हम आगे भी उन्हीं को ही साथ देंगे. और इंशाल्लाह अगली सरकार महाविकास आघाड़ी की बनेगी, यहाँ भी और सेंट्रल में भी इंशाल्लाह. लेकिन पहले तो अल्पसंख्यक समाज की और शिवसेना की बनती नहीं थी पहले. ठीक है, देखो हालात के हिसाब से हर चीज़ चेंज होती है. नहीं बनती थी, ठीक है, लेकिन बहुत सारी ऐसी चीज़ें जो देखो, हर एक इंसान के अंदर अच्छाई भी होती है, बुराई भी. हमें में भी अच्छाई है, बुराई, लेकिन हमको हर एक की अच्छाई को ढूंढना है और हमको एकता के साथ रहना है. और जो हमारे जो भी है ना इत्तेफाकी, उसको दूर करके हमको मिल के महाविकास आघाड़ी और इंडियन अलायंस को फिर से पावर में लाएंगे, और हम इंशाल्लाह हम जरूर लाएंगे. आपका नाम क्या बताया? मैं मोहम्मद शकील कुरैशी. मैं 14 साल से शिवसेना में हूँ. 14 साल से हो? 14 साल से हूँ. हाँ. और मेरे पास 5 बड़ी बड़ी पोस्ट है. मैं जो डिक्लेयर नहीं करना चाहता, लेकिन मैंने जो काम किया है बड़ी बड़ी है. यानी कि एक तो हिंदुस्तान माथाड़ी कामगार जनरल सेना का हूँ, महाराष्ट्र वितरक सेना का हूँ, और महाराष्ट्र बकर कदम खटिक संगठन हूँ, और अपना शिव आरोग्य का हूँ, उप शाखा प्रमुख हूँ. ये 5 पोस्ट मुझे बिन मांगे मिली है. मैंने कहीं जाना नहीं पड़ा, और मुझे लोग ने बुला के सेना भवन में मेरा सत्कार किया दिया. क्योंकि मैं एक ज़मीनी नेता हूँ. सुबह 10 बजे से निकलता हूँ, रात के 2 बजे तक मैं रहता हूँ. ये मेरा इलाका नहीं है. और मैं तमाम कमजोर अनिल देसाई, अरविंद सावंत साहब के दिन और जान से मैंने काम किया है और मुस्लिम समाज को जोड़ा है. और ये जो इलेक्शन अभी आप मुस्लिम समाज जो जुड़ गया है उद्धव ठाकरे से, बीजेपी कहती है, एकनाथ शिंदे की शिवसेना कहती कि देखिए अभी ये हरे हो गए शिवसेना वाले, उद्धव ठाकरे हरे रंग में रंग रहे, तो नुकसान होगा उद्धव ठाकरे? नहीं, कुछ भी नहीं होगा, क्योंकि लोगों ने कैंडिडेट को नहीं देखा. ये एमपी इलेक्शन में कैंडिडेट को नहीं देखा, सिर्फ उद्धव बाला साहब ठाकरे को देखा. और बाप का जो बाप है ना, उद्धव बाला साहब ठाकरे, एकनाथ शिंदे नहीं है. अगर एकनाथ शिंदे अगर इलेक्शन लड़ना है तो उद्धव बाला साहब ठाकरे के बाप का फोटो हटा दे, बाला साहब ठाकरे का, सारी औकात मालूम पड़ जाएगी. इस बार जो लोकसभा में आप वोटिंग किए हो, तो विधानसभा में ये रहेगा ट्रेंड, जो मुस्लिम कम्युनिटी है वो महावीर इससे ज़्यादा रहेगा. प्रकाश अम्बेडकर कहते कि वो साथ में रहेंगे कि नहीं रहेंगे पता. अच्छा, वो तो देखो हाईकमान है, वो डिसाइड करेगा किसको साथ में रखना है, किसको, उसके ऊपर हम नहीं बोल सकते. लेकिन जो हमारा जो एकता है वो कायम रहेगा, और इंशाल्लाह इससे अच्छा रिजल्ट आएगा हमारे महाविकास आघाड़ी का इंशाल्लाह, और उद्धव बाला साहब ठाकरे. बाळासाहेब दांगट माझ्यासोबत आहेत आणि खूप सिनियर आहेत. नमस्कार, माझं नाव विलास आठवले, न्यूज टेस्ट महाराष्ट्र म्हणून. आता वर्धापन दिन आहे, 58 वर्धापन दिन आहे. आता उद्धव ठाकरेंची शिवसेना किती अडचणीत आहे? मला एवढ्या वर्षाचा तुमचा प्रवास. उद्धव साहेबांची शिवसेना अडचणीत आहे हे आपलं म्हणणंच मला पटत नाही. एकनाथ शिंदेने 7 जागा मिळाल्या, उद्धव ठाकरेंना 9 जागा मिळाल्या, 2च जागा जास्त आहेत. एकंदरीत महाराष्ट्राचा निकाल जर आपण पाहिला तर महाराष्ट्रात आघाडीला 31 जागा मिळालेल्या आहेत आणि बाकीच्या इतर पक्षांना 17 जागा मिळालेल्या आहेत. याचा अर्थ काही असली शिवसेना आणि नकली शिवसेना आहे. मोदी म्हणतात असली कोण आहे, नकली कोण आहे. पण तुम्ही असली शिवसेना लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून समजलीच असेल ना, असली शिवसेना कोण आहे ते. आता हा जो हे पहा, ज्या वेळेला तिन्ही पक्षांची आघाडी झाली, राष्ट्रवादीला सुद्धा नकली बोलले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला. उद्धव बाळासाहेबांच्या शिवसेनेला सुद्धा नकलीच बोलले. परंतु आता असली शिवसेना कोण आहे, असली राष्ट्रवादी कोण आहे, या निवडणुकीच्या माध्यमातून समजलंच आहे ना, बरोबर की नाही. आता मला सांगा की लोकसभेची निवडणूक संपलेली आहे, तुम्हाला 31 जागा मिळाल्या महाविकास आघाडीला, तिकडे कमी जागा मिळाल्या. पण आता प्रचार असा सुरू आहे, जय महाराष्ट्र, प्रचार असा सुरू आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना ही हिरवी झाली आहे. उद्धव ठाकरे आता
हिंदुत्ववादी त्यांनी सोडलं आणि ते हिंदुत्वाचा विचार ते आता काही करत नाहीत, सगळे मुस्लिम लोकांनी त्यांना मतदान केलं. हा विचारच याचं नुकसान नाही, हा विचार बरोबर नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजीराजांचे विचार घेऊन पुढे चाललेले, हिंदवी स्वराज्याची संकल्पनेचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे काय, सर्व जाती धर्माचे सर्वांना बरोबर घेऊन जाणं हीच हिंदवी स्वराज्याची खऱ्या अर्थाने संकल्पना आहे. आणि ती संकल्पना आदरणीय उद्धव साहेब राबवत आहेत. विधानसभेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मराठी टक्का जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या मराठी टक्क्यावर एकनाथ शिंदेची शिवसेना BJP यांनी दावा केलेला आहे. थोडंसं कठीण वाटतं. नाही, मला तरी मुंबईमध्ये अजिबात कठीण वाटत नाही. मुंबईमध्ये शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा फडकणार याच्याबद्दल माझ्यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. किती जागा येतील विधानसभेत? महाविकास आघाडीच्या किती जागा आहेत? क्लिअर कट मेजॉरिटी मिळेल, सत्तेवरती येणार. 180 प्लस, म्हणजे त्यांना फक्त 7 जागा. 180 प्लस 180 ना, 288 एकूण जागा, म्हणजे 98 असतात, 288 7च जागा त्यांना देणार. 180 प्लस म्हटलं मी. 180 हा 180. 280 मध्ये 100 आणि 8 म्हणजे खूप झालं तर 118च्या आसपास खेळतील ते सगळे, परंतु तुम्ही 180 जागा. 100%. वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसैनिकांचा आत्मविश्वास जो आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आत्मविश्वास काय आहे नेमकं, आणि जो लोकसभेमध्ये रंग पाहायला मिळाला त्याविषयी त्यांचं मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला पुन्हा भेटणार अशाच एका ठिकाणी. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेशचा विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.